सकाळी 3 वाजता उठत असतील तर शबरी किती वाजता उठत असेल? रोज सकाळी 3 वाजायच्या आत शबरी मातंग गुरुदेवच्या पंपा सरोवरती स्नानासाठी जात होते. तो रस्ता हाताने साफ करायची. किती दिवस सेवा केली शबरीने? दिवस नाही, मग महिने नाही, मग वर्ष नाही, जन्मभर सेवा केली शबरीने. जन्मभर शबरी बाल होती, तरुण झाली, तरुण होती, प्रौढ झाली, म्हातारी झाली शबरी. तरी गुरुदेव मातंग ऋषीला तपास नाही, हा रस्ता कोण साफ करते? कोण हा रस्ता साफ करते? गुरुदेव मातंग ऋषीला नाही माहिती. आणि मग एक दिवस म्हातारपणामुळे शबरीला झाडावरून खाली उतरायला वेळ लागला आणि हाताने रस्ता साफ करत होती. सकाळचे 4-4:30 वाजले असतील. रस्ता साफ करणं चालू होता आणि 2-4 शिष्यासोबत गुरुदेव मातंग ऋषी पंपारा सरोवराकडे स्नानासाठी जात होते. आणि जात असताना अंधारामध्ये काहीतरी आकृती पुढे चुळबुळ करते. हे सर्वात पुढे असलेल्या मातंग गुरुदेवाने बघितलं. बघितल्याबरोबर गुरुदेव मातंग ऋषीने विचारलं, कोण आहे? कोण आहे? शबरी होती समोर. शबरी घाबरली, रडतच उभी राहिली. हात जोडले शबरीनं. पांढरे केस झालेले आहेत, सरकुत्या पडलेल्या आहेत आणि अति विनयानं सांगितलं, बाबा मी एक भिल्ल जमाती जन्माला आलेली भिल्ली नाही बाबा. भिल्ली? हा बाबा, माझं नाव शबरी. शबरी? हा महाराज. इतकी वर्ष झाला हा रस्ता कोण साफ करतंय? मीच करते बाबा. काय उद्देश? काही उद्देश नाही, साधू संतांची सेवा घडावी एवढाच उद्देश. मग मातंग गुरुदेवाने सांगितलं, अगं मग आम्हाला सांगून का रस्ता साफ केला नाही? भीती वाटली महाराज. भीती कशाची? अहो तुम्ही पवित्र साधू संत. मी एक भिल्ल जमातीत जन्माला आलेली भिल्ली नाही, नीच कुळात जन्माला आलेली मी भिल्ली नाही. माझ्या हातची सेवा स्वीकारता किंवा नाही याची मला भीती वाटली बाबा, म्हणून मी चोरून सेवा केली. गुरुदेवासोबत जे शिष्य होते ते शिष्य म्हणतात, गुरुदेव ही भिल्ली नाही, ही नीच कुळात जन्माला आलेली शबरी आहे आणि हिने हाताने रस्ता साफ केलाय. आणि त्या रस्त्याने आपण स्नान करून आश्रमात आलो, आपले पाठ घेतले, साधना केली. आतापर्यंत जी विधी केली, आतापर्यंत जेवढी आपण साधना केली ही ती या भिल्लिनीमुळे आतापर्यंत आपण केलेल्या साधनेला बाधा आली. या भिल्लिनीमुळे आतापर्यंत केलेल्या कर्माला बाधा आली. त्यावेळेला गुरुदेव म्हणतात शिष्यांना, अरे देवा, बाबा हो, अरे ह्या जाती, हे कुळ देवानं निर्माण नाही केलं, मग हे माणसाने निर्माण केलेलं आहे. देव काहीच पाहत नाही. देव उच्च कुळातला आहे का नीच कुळातला आहे हे सुद्धा पाहत नाही. उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखून या. तेरा साथ निभाएगा, तेरी बिगड़ी बनाएगा. मगर प्यारे प्रभाव जरूरी है, प्रभाव जरूरी है, ओ प्रभाव जरूरी है. भजनों को गाएगा, होके मगन तो जब भी उसके भजनों को गाएगा. कर ले भरोसा पक्का तेरे सामने आ जाएगा, कर ले भरोसा पक्का तेरे सामने आ जाएगा. प्यास नैनों की, प्यास नैनों की बुझाएगा.
से खो जा, छोड़ के सारी चिंता उसके गोद में तू सारी सो जा, छोड़ के चिंता सारी उसके गोद में तू सो जा, हाथ सर पे फिराएगा, हाथ सर पे फिराएगा, पर भाव जरूरी है, विश्वास जरूरी है, ओ विश्वास जरूरी है, पर भाव जरूरी है. क्या बात आहे. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवा कलाकारांसाठी. काय सांगितलं मदन महाराजांनी? जात महत्वाची नाही, कुळ महत्वाचं नाही, मग श्रद्धा, भाव, प्रेम महत्वाचं आहे. तसं गुरुदेवाने सांगितलं शिष्यांना, अरे शिष्यांनो, अरे जाती देवाने निर्माण नाही केल्या, माणसाने निर्माण केलेल्या आहेत. देव जात कुळ काही पाहत नाही असं सांगितलं. काही बाकीचे शिष्य म्हणाले गुरुदेवाचं डोकं म्हातारपणामुळे बिघडलंय. ऐका लक्ष देऊन, गुरुदेवाचं डोकं म्हातारपणामुळे बिघडलंय, गुरुदेवाला काही सुधरणं आता. अरे बाबा, ही भिल्लीन आहे आणि तिने हाताने रस्ता साफ केलाय, त्या रस्त्याने आपण आलो, साधनेला बाद आली या भिल्लीनीमुळे. चला राहू द्या या गुरुला इथंच, आपण दुसऱ्या रस्त्याने स्नान करण्यासाठी जाऊ. दुसऱ्या रस्त्याने सगळे शिष्य स्नान करण्यासाठी पंपा सरोवर गेले. गेल्याबरोबर धक्का बसला सगळ्या शिष्यांना. का तर अख्खं सरोवर, अख्खा तो तलाव पूर्ण हा रक्ताने भरलेला होता. रक्ताने भरलेला पाहिल्याबरोबर घाबरले शिष्य, वापस आले गुरुदेवाकडे. गुरुदेव, आपण स्नान करू शकत नाही. म्हटले काय झालं? सरोवर आटलं का? पाणी नाही का? म्हटले तसं नाही. मग अख्खं सरोवर रक्ताने भरलेलं आहे. गुरुदेव म्हटले बरोबर आहे. शुद्धांतकरणाने सेवा केली त्या शबरीने, तिला भिल्लीन म्हणता, तिला नीच कुळातली म्हणता. चुकलं गुरुदेवा, चुकलं, क्षमा करा, आम्हाला चुकलं. आता काय करावं लागेल? गुरुदेव म्हटले आता एकच पर्याय, तिच्या चरणाचं तीर्थ घ्या आणि सरोवरामध्ये नेऊन टाका. आणि मग सगळे शिष्य, सगळे ते महाराज, साधू, सगळे शबरीच्या चरणाचं तीर्थ घेत होते. शबरीच्या चरणाचं तीर्थ घेऊ लागले. रडतच उभी राहिली शबरी, रडतच. असं काय करता महाराज? तुम्ही पवित्र साधू संत, मी एका भिल्ल जमाती जन्माला आलेली भिल्ली नाही, माझ्या चरणाचं तीर्थ घेता? अहो, कोण्या नरकाला जावं लागेल मला? असं काय करता? गुरुदेवाने सांगितलं, शबरी उभी राहा, उभी राहा, शबरी उभी राहा. जगातल्या प्रत्येक तीर्थाला पवित्र करणारं तीर्थ म्हणजे तू आहेस. आणि मग शबरीच्या चरणाचं तीर्थ घेतलं, सरोवरामध्ये नेऊन टाकलं. सरोवर पहिल्यासारखा झाला आणि मग शबरीचा अधिकार सगळ्यांना कळाला. आणि गुरुदेव मातंग ऋषीने शबरीला आपल्या आश्रमाच्या शेजारी सुंदर अशी एक झोपडी बांधून दिली आणि त्या झोपडीमध्ये शबरी वास्तव्य करू लागली. आणि अधूनमधून तीच शबरी गुरुदेव मातंग ऋषीच्या आश्रमात प्रवचन ऐकायची, सेवा करायची. असे काही दिवस गेले आणि एक दिवसाची घटना आहे, गुरुदेव मातंग ऋषी स्वतः एकटेच इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. गुरुदेव मातंग ऋषी एकटेच शबरीच्या झोपडीकडे निघाले. झोपडीकडे निघाल्याबरोबर शबरीनं पाहिलं, झोपडीतूनच पाहिलं. ऐका गड्या, शबरी स्वतःला भिल्लीन समजत होती, स्वतःला नीच कुळातली समजत होती, म्हणून गुरुदेवाच्या चरणाला स्पर्श करत नव्हती. जसे गुरुदेव समोरून येत होते, पाहिल्याबरोबर लांबूनच साष्टांग दंडवत शबरीनं गुरुदेवाला घातला. आणि उठून बसूस्तोवर गुरुदेव मातंग ऋषी समोर आले आणि शबरीनं आपल्या गुरुच्या मुखाकडे पाहिलं, तोंडाकडे पाहिलं तर गुरुदेवाच्या डोळ्याला 2-2 धारा लागल्या होत्या. रडू लागले गुरुदेव. आणि शबरीनं विचारलं, गुरुदेव आपके आंखों में आंसू?
हाँ शबरी, क्यों? कुछ दिनों के बाद मैं निजधाम जाने वाला हूँ, हमें छोड़कर। हाँ शबरी, लेकिन एक खुशी के आंसू है। किस बात की खुशी गुरुदेव? शबरी, 80 वर्ष 80 हजार वर्ष लोखंडाचं पीठ खाऊन ध्यानात न येणारा भगवान परमात्मा एक न एक दिवस तुला दर्शन द्यायला तुझ्या झोपडीत येणार आहे, आणि हे सांगत असताना मला खुशी होत आहे। लेकिन गुरुदेव, उस समय तो आप नहीं रहेंगे गुरुदेव। नहीं शबरी, तो ये शबरी कैसी पहचानेंगी? वो भगवान है। मेरे वचन पर विश्वास रखो शबरी। जिंदगीत तुझ्या झोपडीत भगवंताशिवाय दुसरा पुरुष येणार नाही। जो येईल तो भगवंतच असेल, जो आएगा वो भगवान ही होगा, असं गुरुदेव मातंग ऋषीनं शबरीला सांगितलं। आणि गुरुदेव मातंग ऋषी निजधामाला निघून गेले, आणि मग त्या दिवसापासून शबरी भगवान परमात्म्याची वाट पाहत होते। बरं, गुरुदेव मातंग ऋषीनं हे ज्या वेळेला सांगितलं होतं की रामप्रभू जगाचा मालक तुला दर्शन द्यायला येणार आहे, त्यावेळेला अयोध्येत रामप्रभूचा जन्मच झाला नव्हता। किती वर्ष वाट बघितली असेल? बरं, वार नाही सांगितला, वेळ नाही सांगितली, तारीख नाही, साल नाही सांगितलं की या दिवशी येणार आहे। मग शबरी, माझ्या गुरुजीने सांगितलंय म्हणजे माझा भगवान परमात्मा मला दर्शन द्यायला येणार, नक्कीच येणार, म्हणून भविष्य काळाच्या चिंतनामध्ये शबरी मग्न आहे। ज्या दिवशी माझा भगवान परमात्मा येईल त्या दिवशी तो दिवस किती भाग्याचा असेल। माझी कुटिया सजवलेली असेल, मला कुटिया सजवलेली असेल, माझा भगवान परमात्मा येईल त्या दिवशी आरती उभाळेल, कुमकुम तिलक करेल, भविष्य काळाच्या चिंतनामध्ये शबरी मग्न आहे। मेरे झोपड़ी के भाग आज खुली जाएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुली जाएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुले जाएंगे, राम आएंगे। हरि बोल, सर्वांना जय जय श्री राम। झोपड़ी के भागा खुल जाएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी